आज डीजीएमओच्या बैठकीत भारत पीओके संदर्भात चर्चा करणार। पाकव्याप्त काश्मीरसह पाकने दहशतवाद्यांना ताब्यात घ्यावं, भारताची भूमिका, सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर, पाकची 9 दहशतवादी तळं भारताने नष्ट केली। ऑपरेशन सिंदूरमध्ये 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा, तर पाकचे 35 ते 40 सैनिक आणि अधिकारी मारले गेले, भारतीय लष्कराची माहिती। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला, बहावलपूर आणि मुरिदके आमच्या निशाण्यावर होतं। कसाबनं प्रशिक्षण घेतलेला तळ नष्ट करत 3 मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सैन्याने सांगितली ऑपरेशन सिंदूरची कामगिरी। ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलं नाही, सूत्रांची माहिती। पाकिस्तानने फायरिंग केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाणार, सूत्रांची माहिती। पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास ताकदीनं उत्तर देण्याचे आदेश, कोणत्याही कारवाईसाठी आम्ही तयार, भारतीय सैन्य दलाचा पाकला इशारा। पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करण्यास सज्ज होतो, दहशतवादी हल्ल्यानंतरच अरबी समुद्रात शस्त्रास्त्र आणि युद्धनौका तैनात करत कोणत्याही कारवाईसाठी तयारी होती, भारतीय नौदलाचा हा मोठा खुलासा। भारतीय नौदल अजूनही समुद्रात तैनात, नौदलाची जहाजं, पाणबुड्या आणि लढाऊ विमानं पूर्ण ताकदीनं समुद्रात शत्रूच्या कोणत्याही कृतीला योग्य उत्तर देण्यासाठी पूर्णपणे सज्ज। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच, योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल हवाई दलाकडून। आतापर्यंत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार, भारतीय हवाई दलाची अधिकृत प्रतिक्रिया। पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावणाऱ्या आर्मी अधिकाऱ्यांची नावं समोर, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताकडून पुरावे सादर। जनाजात सामील सर्व अधिकारी आणि आर्मी चीफ असीम मुनीरचे निकटवर्तीय। सीमा आणि नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात 5 भारतीय जवान शहीद, पाककडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं, लष्कराची माहिती। पंतप्रधान मोदी यांच्या निवासानी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची बैठक, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित। आज होणाऱ्या डीजीएमओच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व। शत्रूला त्यांच्या घरात घुसून मारलं, तिन्ही दलप्रमुखांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तिकडून गोळी चालली तर इकडून गोळे टाका, मोदींच्या सूचना। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, भारतीय सेनेच्या शौर्याची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ब्रह्मोस एरोस्पेस प्रोडक्शन युनिटच्या उद्घाटनानंतर राजनाथ सिंह यांचं वक्तव्य। काश्मीर प्रश्नात उडी घेण्याचा अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या काश्मीर प्रश्नावर भारत पाकिस्तानच्या नेतृत्वाशी चर्चा करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। तिसऱ्याची मध्यस्थी मान्य नाही, भारताकडून पुन्हा एकदा भूमिका स्पष्ट, पाकनं दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं, भारताची आक्रमक भूमिका। ट्रम्प कोणत्या अधिकाऱ्यांना मध्यस्थी करतात, डोनाल्ड ट्रम्प यांचा काय संबंध, संजय राऊतांचा सवाल। तर देश संकटात असताना टीका करू नये, देशाच्या संरक्षणासाठी जे लोक निर्णय घेत आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहावं, नरेश मस्के यांचा सल्ला। काश्मीर, सिंधू जलकरार आणि दहशतवाद या प्रमुख मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा होऊ शकते। युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग निघत असेल तर स्वागत, पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य। भारत यूएनएससी बैठकीला आपलं पथक पाठवणार, सूत्रांची माहिती। पाकिस्तानचा दहशतवादाशी संबंध असल्याचे पुरावे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मांडणार, पुढील आठवड्यात एनसीआरची बैठक, सूत्रांची माहिती। पुलवामा हल्ल्यात आमचा हात होता, पाकिस्तानी सैन्याची पहिल्यांदाच कबुली। पुलवामा हल्ल्यावेळी आम्ही रणनैतिक कौशल्य दाखवलं, यापुढेही अशा कारवाई करू, पाक हवाई दलाचा अधिकारी सय्यद मोहम्मदची दरपोक्ती। पाकिस्ताननं युद्धबंदीसाठी विनंती केली नाही, आंतरराष्ट्रीय पातळीच्या हालचालींना आम्ही प्रतिसाद दिला, पाकिस्तानचा खोटेपणा पुन्हा एकदा समोर। सीजफायरची घोषणा वॉशिंग्टन डीसीमधून कशी झाली, भारतानं शिमला कराराचा त्याग केला का, पंतप्रधान मोदींची ऑपरेशन सिंदूरबद्दल विरोधकांना माहिती द्यावी, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांची मागणी। संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा, ऑपरेशन सिंदूरची माहिती द्या, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। भारतावरील हल्ल्यानं पाकिस्ताननं दिलेलं बुनियाद अल मरसूस हे नाव कुराणातील आयात, एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानला सुनावलं, पाकिस्तानचं सैन्य आणि सरकार खोटं बोलणारं, पूर्व पाकिस्तानात लाखो बंगाली मुस्लिमांची कत्तल केली, त्यावेळी ते भिंतीसारखे उभे होते का, ओवैसी यांचा सवाल। युद्धविरामाच्या घोषणेनंतर पाकिस्तानने आपलं हवाई क्षेत्र उघडलं, पण भारतीय विमानांना अद्यापही बंदिस्त, तर भारताकडूनही पाकिस्तानी विमानांना आपल्या हवाई क्षेत्रात अद्याप मनाई कायम।
उधमपूर विमानतळावरील धावपट्टीला कोणतेही नुकसान झालेलं नाही. सोशल मीडियावरील हल्ला झाल्याचा दावा खोटा. एप्रिलपासून धावपट्टीच्या दुरुस्तीचं काम सुरू. जैसलमेरमधील भटोडा गावात मिसाईल लष्कराच्या जवानांकडून निष्क्रिय. मिसाईल आढळलेल्या परिसरात जाण्यास नागरिकांना बंदी. भारतीय सैन्याने अद्दल घडवल्यानंतर पाक वटणीवर पाक लष्कराकडून काल रात्री सीमेवर कोणताही गोळीबार नाही. काल रात्री सीमेवर शांतता, कोणत्याही घटनेची नोंद नाही. अटारी बॉर्डरवर सध्या तणावपूर्ण शांतता. बॉर्डरवर सध्या कोणालाही प्रवेश नाही. सुरक्षेच्या खबरदारीसाठी बीएसएफ जवान अलर्ट मोडवर. श्रीनगरच्या लाल चौकात रविवारचा बाजार नेहमीप्रमाणे सुरू, पण नेहमीसारखी गर्दी नाही. पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्यानंतर श्रीनगरमध्ये तणावाची स्थिती, पण आता जनजीवन पूर्ववत यायला सुरुवात. राजस्थानच्या जैसलमेरमध्येही जनजीवन हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात. युद्धविरामानंतर नागरिक घराबाहेर पडायला सुरुवात, पण नागरिकांच्या मनात अद्यापही भीतीचं वातावरण. भारत पाकिस्तानातील युद्धजन्य परिस्थितीचा कांद्याला फटका. निर्यात पूर्णपणे ठप्प. दर 1000 रुपये क्विंटलपर्यंत घसरले. शेतकऱ्यांना फटका. बाजार समितीत कांद्याची आवक वाढली. अशातच नाफेड एनसीसीएफने कांदा खरेदी न केल्याने बाजारात मागणी कमी. पंजाबच्या गुरदासपूरमधील शाळा आज बंद राहणार. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यानंतर पंजाब प्रशासनाचा निर्णय. 16 किंवा 17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होण्याची शक्यता. परिस्थिती सामान्य झाल्याने धर्मशाळा वगळता इतर सर्व ठिकाणी सामने खेळवता येणार असल्याची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर नागरी लष्करी समन्वय या विषयावर बैठक. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मंत्री उपस्थित राहणार. शरद पवार आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच मंचावर. सहकारी बँकेच्या परिसंवाद कार्यक्रमानिमित्त एकाच मंचावर. येत्या वर्षभरात देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांचं वक्तव्य. भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आशावादी. गोगावलेंकडून पालकमंत्रीपद मिळेल अशी आशा व्यक्त. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हिंदी सक्ती नाही, मग त्याबाबत जीआर काढा. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुभाष देसाईंची मागणी. मराठी टिकवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज. देसाई यांचं वक्तव्य. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंकडून अनावरण. नारायण राणे, नितेश राणेंसह अन्य नेतेही उपस्थित. लाडकी बहीण योजनेसाठी कोणताही निधी वळवला. योजनेत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती. निधी वळवल्याचा संजय शिरसाट यांचा काही दिवसांपूर्वी होता दावा. लाडकी बहीण योजनेच्या हमीवर लाडक्या बहिणींना कर्ज देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नात. लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमात लोकांची गर्दी. नागपूर, महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये नागरिकांनीही गडकरींच्या जनसंपर्क कार्यक्रमाला हजेरी लावली. ग्रामीण भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा विस्ताराचं लक्ष्य. यावर्षी विजयादशमीला संघाला 100 वर्ष पूर्ण होणार. मुंबईत पाणी साचण्याची 386 ठिकाणं. पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी 417 पंप मशीन बसवण्यात येणार. पालिका प्रशासनाची माहिती. भारत पाक तणावाचा फायदा घेत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांच्या तारखा पुढे ढकलल्याचं परिपत्रक व्हायरल. संबंधित परिपत्रक बनावट असल्याचा मुंबई विद्यापीठाचं स्पष्टीकरण. वीज क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात वीज कामगार 20 मे रोजी संपावर. राज्यातील सर्व संघटना सहभागी होणार. मेट्रो 3च्या आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रोला पहिल्याच दिवशी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सुट्टीचा दिवस असतानाही पहिल्याच दिवशी मेट्रोमधून 32,791 प्रवाशांचा प्रवास. मुंबई आणि उपनगरातील 25,000 इमारती पुनर्विकासासाठी पात्र. यातून 30,000 कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज. बांधकाम क्षेत्रातील संस्था MCHI आणि क्रेडाई या संस्थांचा अंदाज. वरळी ते बीकेसी भुयारी मेट्रोतून पहिल्याच दिवशी 14,440 प्रवाशांचा प्रवास. कुलाबा बीकेसी आरे या मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू. मुंबईत पावसामुळे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा. प्रदूषण कमी झाल्याने शनिवारी हवा गुणवत्तेची श्रेणी चांगली. शहराचा एकूण हवा निर्देशांक 56. बेस्ट बसच्या भाडेवाढीनंतर प्रवाशांच्या संख्येत घट, मात्र बेस्टच्या उत्पन्नात वाढ. बेस्ट बसच्या प्रवासी भाड्यात शुक्रवारपासून दरवाढ लागू करण्यात आली होती. इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राची सक्ती नकोच. बालकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून शासनाने निर्णय घ्यावा. तज्ज्ञांची मागणी. पोटहिशाचे नकाशे असतील तरच जमीन खरेदी होणार. राज्य शासनाचा हा नवा नियम.
मालमत्तेची ओळख पटण्या इतपत तिचे पुरेसं वर्णन हवं. या पोटनियमात बदल करून पोटहिश्शाच्या नकाशाची सक्ती. बीकेसीतील कोट्यावधी रुपये खर्चून उभारलेला 9.90 किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक काढून टाकण्यात येणार. सायकल ट्रॅक उखडण्यासाठी 25 कोटींचा खर्च. कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू. गोरेगावच्या उड्डाणपुलातील अडथळे दूर होणार. 39 खारफुटी तोडण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी. येत्या दिवाळीत म्हाडाची मुंबईत 5,000 घरांसाठी लॉटरी. तत्पूर्वी जुलै महिन्यात म्हाडाच्या कोकण महामंडळाकडून सुमारे 4,000 घरांची लॉटरी काढली जाणार. भारतीय रेल्वेची छत्रपती शिवाजी महाराज आणि गौरवशाली मराठा पर्यटन गाडी 9 जून पासून सुरू होणार. राज्यातील ऐतिहासिक धार्मिक स्थळं या पर्यटन गाडीच्या माध्यमातून पाहता येणार. सीए परीक्षा आता 16 ते 24 मे दरम्यान होणार. भारत पाकिस्तानात युद्ध तणावामुळे तारखांमध्ये बदल. पुण्याच्या कर्वेनगर भागात हमासच्या समर्थनार्थ पत्रकं वाटणाऱ्या तरुणांना जमावाकडून चोप. तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिला. जमावाकडून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 5,000 शहाळ्यांचा महानैवेद्य. वैशाख पौर्णिमेनिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. जालन्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अंगावर वाळू माफियांकडून ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न. शहागडमधील गोदावरी नदीपात्राजवळील घटना. तहसीलदार चव्हाणांकडून स्वसंरक्षणासाठी हवेत गोळीबार. नागपूर जिल्ह्यातील कामठी पोलीस स्टेशन हद्दीत रेव पार्टी. 4 व्यापाऱ्यांसह 4 महिलांना अटक. पार्टीत अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं उघड. गुन्हा दाखल. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात 2 दिवसात 4 महिलांचा मृत्यू. महादवाडीत तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेच्या वाघाच्या हल्ल्यात मृत्यू. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील मानापूर गावात हत्तींचा धुमाकूळ. वन कर्मचाऱ्यांनी या हत्तीला गावातून बाहेर काढलं. 2 वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुमाकूळ. मुंबई ठाण्यानंतर आता कोकण मराठवाड्यात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार. हवामान विभागाचा अंदाज. नागरिकांना सावधानतेचा इशारा. आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची हजेरी. हवामान विभागाकडून येलो अलर्ट. राज्यात पुढील 3-4 दिवस वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज. इचलकरंजीत विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान. छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. शहराच्या वातावरणात गारवा. नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. नवापूर, धडगाव, अक्कलकुवासह जिल्ह्यात जवळपास 100 घरांची पडझड. तर शेती पिकाचंही मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात तापमानवाढीचा केळी पिकाला फटका. केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तर केळीला उन्हापासून वाचण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर. नाशिक जिल्ह्यातील हवामानात काही दिवसांपासून बदल. अचानक येत असलेल्या पावसाने मूग पिकाला फटका. नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पळापळ. शेतकऱ्यांची प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी. नाशिकमध्ये कांद्याचे दर क्विंटल मागे 1,000 रुपयांनी घसरले. दर घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे निर्यात पूर्णपणे ठप्प. वाशिम जिल्ह्यात हळद काढणी सध्या अंतिम टप्प्यात. बदलत्या हवामानामुळे हळदीच्या उत्पादनात काहीशी घट. परभणीत मे महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची समस्या. विहिरी आटल्या तर नद्यांचं पाणीही पाण्यासाठी आता नागरिकांची भटकंती. जालना जिल्ह्यातील 64 प्रकल्पात केवळ 19% पाणीसाठा शिल्लक. 3 प्रकल्प कोरडे पडले. जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आणखीनच गडद. जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण दाहकता. 137 टँकरद्वारे 280 टँकरच्या खेपा सुरू. बदनापूर तालुक्यात सर्वाधिक 98 फेऱ्या. ठाण्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या सुरक्षेत वाढ. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह जलवाहिनीवर सुरक्षा यंत्रणा तैनात. पुणे उपनगरांमध्ये भीषण पाणी टंचाई. गतवर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000 वाढल्या. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा उद्या 8 तास बंद राहणार. महावितरणच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी बंद राहणार. पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पावसामुळे प्रचंड नुकसान. पंचनामे करण्याची आमदार विजयकुमार गावितांची मागणी. आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक.
भारत पाकिस्तानच्या युद्धामुळे नंदुरबार जिल्ह्यातील आमचूर उत्पादक शेतकरी अडचणीत. पंजाब आणि राजस्थानमधील व्यापारी येत नसल्यानं आमचूरची विक्री थांबली. गेल्या 2 महिन्यांपासून धुळे महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे पगार नाही. कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. जळगावच्या चोपडा तालुक्यातील घोडगावात शहीद जवान सुनील पाटील यांच्या पुतळ्याचं पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते अनावरण. शूरवीराच्या शौर्याचा गौरव करत जिल्ह्यात 28 शहीद जवानांचं स्मारक उभारणार. गुलाबराव पाटलांची घोषणा. मुक्ताईनगर सुळे येथील शेतकऱ्यांची मुलगी श्रद्धा शिवाजी पाटील एमपीएससी परीक्षेत उतरणं. गावकऱ्यांकडून श्रद्धाची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढत सत्कार केला. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीची मागणी. मनीषा मानेला 2 दिवसात कोर्टात हजर केली जाण्याची शक्यता. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. वाघाच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचं वातावरण. तातडीने उपाययोजना करण्याची स्थानिकांची वनविभागाकडे मागणी. नाशिकच्या मखमलाबादमध्ये बिबट्याचं दर्शन. मानवी वस्तीत बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये दहशत. जळगावमध्ये लग्न आटोपून परतणाऱ्या वऱ्हाडाच्या क्रुझरला कंटेनरची जोरदार धडक. भीषण अपघात. नवरदेवाच्या काकाचा मृत्यू. 9 वऱ्हाडी जखमी झाल्याची माहिती. नागपूरमध्ये भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक. दुचाकीस्वाराचा मृत्यू. वाहन चालकाला अटक. कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना. भंडाऱ्याच्या मुसबी फाटा परिसरात भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. अपघातात एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी पुण्याच्या इंदापूर तिरंगा रॅली. तर नागरिकांचा यात मोठ्या संख्येने सहभाग. जोरदार घोषणाबाजी. परभणीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यात्रा. सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी ही तिरंगा यात्रा.